20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा जरांगेंनी केली आणि आता मुंबईत नेमकं कसं यायचं, मार्ग काय, उपोषणासंदर्भातला सर्व प्लॅन जरांगेंनी सांगितलाय. पाहूया. मुंबईकडे कूच करायची, मुंबईकडे आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची. मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचं असणार आहे. शक्यतो टप्पे कसे पाडायचे, काय करायचे हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे. जरांगे पाटलांनी 20 जानेवारीपासून मुंबईत उपोषणाची घोषणा केली आणि आता मुंबईत कसं पोहोचणार, तयारी कशी असावी याचा प्लॅनही सांगितला. 3 कोटी मराठे मुंबईमध्ये येतील असा दावा जरांगे पाटलांचा आहे. आझाद मैदानात किंवा शिवाजी पार्कात उपोषण करू असं जरांगे पाटील म्हणालेत. अंतरवाली सराटीपासून मुंबईकडे जाण्याचा मार्ग निश्चित होणार आहे. मिळेल त्या वाहनानं या, आंदोलन काळात पुरतील तेवढ्या वस्तू सोबत ठेवा असंही आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. सोबत काय काय वस्तू घ्यायच्या हेही सांगण्यात येईल असंही जरांगे पाटील म्हणाले. आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली. रूट आपला कसा राहणार आहे, अंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे. आता शक्यता अशी आहे की आपण 6 दौरा सुद्धा टाकण्याच्या तयारीत आहेत, परंतु बघूया, त्याचं मागापुढं होऊ शकतं. होईलच असं नाही, परंतु खूप लोकांचा आग्रह असल्यामुळं एका दिवस टाकण्याची शक्यता. आणि सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा. आपले जे टप्पे कसे पाडायचे, काय करायचे हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे. आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा. आपल्याला मुंबईकडे जायचंय, मुंबईकडे कूच करायची, मुंबईकडं आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची. मिळेल त्या वाहनानं ती वाहनं घेऊन यायच्यात. आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात. काय काय वस्तू ठेवायच्यात हे तुम्ही ठरवा, आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं. कोणची गाडी घ्यायची, त्या गाडीला छत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं. आपण आपल्याच गाडीत झोपायचं, किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण, जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी. जर खाली झोपायला आपल्याला कुठं व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वाहनामध्ये झोपायचं. पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचं. इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची. परंतु पुन्हा एकदा सांगतो, हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे. जरांगे पाटलांनी आतापर्यंत 3 वेळा उपोषण केलंय. पहिल्याच उपोषणावेळी पोलिसांचा लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर 2 वेळा उपोषणावेळेला सरकारनं शिष्टमंडळ पाठवून मुदत घेतली. आता 24 डिसेंबरची जरांगे पाटलांची मुदत संपली आहे. त्यामुळे जरांगेंनी आता मुंबईचं शेवटचं आंदोलन असेल अशी घोषणा केली आहे. मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये. आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकराला न्याय घेऊन येण्यासाठी जायचं. मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचं असणार आहे. शक्यतो, कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचे. म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं अंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचं. घरी राहून आपण करायचं काय? तिकडं पोरच जर अडचणीत सापडायला लागले, परीक्षा जवळ आल्यात, पोरांचे भरत्या जवळ आल्यात, आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं. हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही. यावेळेला जरांगे पाटलांनी मुंबईची निवड केल्यानं सरकारचं टेन्शन वाढलंच आहे. कारण जरांगे पाटलांनी 3 कोटींचा दावा केलेला असला आणि 5 लाख जरी आंदोलक मुंबईत धडकले तरी राहणं, खाणं, पिण्यापासून ते ट्रॅफिक आणि पार्किंग सर्वच यंत्रणेवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे सरकार सकारात्मक असून मुंबईत आंदोलन करू नये अशी विनंती गृहमंत्री फडणवीसांनी केली आहे. शिंदे समितीचा 2रा अहवाल आला आहे. 3रा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करतं आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत. मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो, त्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका. आडवलं ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको, गुन्हे दाखल होते, कुठं गाडी घेऊन जाऊ नको. वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी, त्यांना त्रास देऊ नका, हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा. जरांगे पाटलांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही उत्तर दिलंय. नुकतंच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मुलांच्या नावासमोर वडिलांच्या नावासह आईचंही नाव लावा असं सांगितलंय.
मग आईची जात लावा म्हटलं की तोंड का बंद अशी खरमरी टीका जरांगे पाटलांनी केली. इथून पुढं अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव. तर तुम्ही पुरुषांनी महिलेच्या नावावर ते घर घेतलं तर त्यांना 5% आम्ही टॅक्स लावतो, 1% सवलत आहे. काहींना हे लक्षात आहे ना की आईची जात लावा म्हणतं तर काय दुखत आहे. मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणतात, कालच म्हणलेत काही जण. काही जणांना हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी. काहींचं तवा तिथं तोंड उघडत नाही. तर छगन भुजबळांच्या टीकेलाही जरांगे पाटलांनी आणखी जळजळी टीका केली. भुजबळांचा पुन्हा एडपड असा उल्लेख करतानाच आता ते कागदही खातील अशी बोचरी टीका जरांगे पाटलांनी केली आहे. कारण ते बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात, तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात. आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात, छातीवर हात ठोकून असं. एक 12 इंच छाती, त्याच्यामध्ये आता ठोकून ठोकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं एवढीच माझी माझं त्यांना सांगणं आहे. ते रातची कागद खाणार आहे आता काही दिवसांनी बघा तुम्ही. ते नसतेत का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे, ते कागद चगळून तिने आता ते लयच कामातून गेलं, लयच याडा पाठ लागला होते मंत्र्याच्या हाताला. त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोल. बरं मपली 6 इंचाची असून नाही 2 इंचाची असून तो 100 इंचाची काय कलर तो कांदे खाल्ले काय खाल्ले रे. कोणते बोलतो बोल नको आम्ही आमचं बघू, तू तुपला बघ काय बोलतो आमच्यामध्ये. ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम आहे. अर्थात सरकारनं फेब्रुवारीपर्यंतचा वेळ मागितलाय, पण जरांगेंनी आता मुंबईच्या आंदोलनाची दिशाही स्पष्ट केली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.